अमेरिकेतील बाल्टिमोर येथील पुलावर एक कंटेनर जहाज धडकून 3 किलोमीटर लांबीचा संपूर्ण पुलाला जलसमाधी मिळाली आहे। याच जहाजांसंबंधात एक मोठी माहिती समोर आली आहे। जहाजातील सर्व क्रू मेंबर्स भारतीय असून दुर्घटनेत अनेकांची जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती। मात्र 2 पायलटसह सर्व क्रू मेंबरचा शोध लागला असून आतापर्यंत कोणतंही जीवितहानीचं वृत्त नाही। सिंगापूरचा ध्वज असलेलं कंटेनर जहाज ग्रेस ओशन पीटीही लिमिटेडचं असून या कंपनीकडून ही माहिती देण्यात आली आहे। हे जहाज बाल्टिमोरहून कोलंबोला जात होते। अमेरिकेच्या मेरीलँडमधील पेटास्पोको नदीवर असलेल्या फ्रान्सिस स्कॉट पुलाला एक कार्गो जहाज धडकल्याची घटना घडली आहे। न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेच्या वेळेनुसार रात्री 1:30 वाजता ही दुर्घटना घडली। पुलाला जहाज धडकल्यानंतर त्याला आग लागली। या अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत।